हथौड़ी, मैं निंजा हथौड़ी आ गया हूँ। बहार में गुले गुलजार में अचानक ये देखो शेर आ गया है। ह्यांना मस्ती आली की चला आज की पार्टी मेरे तरफ से। विचार करा जर सकाळी सकाळी तुम्ही कामासाठी निघालेत आणि तुम्हाला अचानक सुट्टी भेटली तर। माझ्यासोबत असं झालेलं आहे भावनो, मी आता सगळे हे बघा सगळी बॅग वगैरे सगळे रेडी केले आणि ये देखो मॅडम भी ऑलमोस्ट रेडी हो चुकी आहे। हिला सोडायचं होतं कॉलेजला पण अरे पण मला सुट्टी आहे ना, पण आता सुट्टी प्लॅन डिसाईड नाही ते फिक्स नाही सुट्टीचं असं। आहे ना टाइम अजून, कुठे घरी बसून काय करणार आहे तोपर्यंत मी स्टुडिओवरती जातो। अर्धा तास लागतो मला सोडायला। दोस्तों अभी मैं कुछ डिसाइड नहीं कर पा रहा हूँ क्योंकि कचरा पुराण लोकांच्या घरात काही कचरा होत नाही का? हे देखो रोज कामावर जाताना हे काम असतं मला। अरे अचानक स्टोरेज भरलं, डोंट वरी मी आहे ना, मी आहे ना। आईला आपल्या बाजूला आज कोणीतरी गाडी लावली आहे। बाय द वे जरा असं वाईड अँगलमध्ये शूट करायला भारी वाटते। हे देखो आपली धन्नो थोडीशी जरा तिला धुतली पाहिजे रे, म्हणजे सध्या खराब झाली आहे, एवढी काही नाही पण झाली आहे खराब। एनीवे दोस्तों एक मिनिट रुको जरा, जनाबे आली जरा पकडेंगे क्या इसको? ते असं मास्क कोण बांधतं बरं ते? अरे ते नाही का ते एक कार्टून आहे बघ ते नरुटो का काय ते निंजा हथौड़ी, नाही ते नाही। अरे असं काहीतरी आहे भावना ते, त्याच्यामध्ये नाही का ते सगळं असं चेहरा, अरे ते स्टिकर असतं बघ व्हॉट्सअपचं स्टिकर, त्याच्यामध्ये सगळं मास्क वगैरे लावून असतं, अशी दिसते रे तुझ्या ह्याच्यात। ही 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 ओ ये मित्रांनो स्वागत आहे आपल्या डेली व्लॉगमध्ये। आणि ह्या व्लॉगमध्ये अचानक भयानकमध्ये हा व्लॉग स्टार्ट झाला आहे, पण मला मज्जा येते सो मी शूट करतोय। आत्ता जरा हिला स्टॉपवरती सोडतो आणि आपण आपल्या स्टुडिओवरती जाणार आहे। बाय बाय निंजा हथौड़ी मित्रांनो। हिला आता सोडायला लावलं तर सोडत नाही। अरे ही सोडायचं बोलते। आता हिला मी तिकडे सोडेपर्यंत मी आरामात माझ्या बाकीची कामं, आणि जर मला अचानक काम आलं तर मी काय करणार? सो आता इथं स्टॉपवरती थांबलो आम्ही, जरा वाट बघतो बसची वगैरे येते का नाही बस, तोपर्यंत चिलमध्ये बसलो जरा। तोपर्यंत आज जरा गाडी वगैरे धुवायचा पण विषय करतो ना, काम जर नसेल तर। एनिवे जास्त पैसे देतात। अरे रिक्षावर असे काही 200 रुपये जास्त जाणार आहे का? PMT आली, PMT बस आली आहे। आय डोंट नो आवाज येते का नाही, मला बघायचं आहे किती स्पीडने आहे ना पळत जाते तिथपर्यंत। चलो अब लोग मी निकलते अपनी मंजिल की तरफ। मी आता स्टुडिओवरती जाणार आहे, बाकी कुठे काही जाणार नाही। ऑफिस मधली सुंदर सकाळ, युवराज पाजी जो कि अभी सो के उठे। मालिक कैसे हो आप, जिंदगी में क्या चल रहा है आपकी? आणि दादा रात्रभर काम करतोय, हा रात्रभर झोपलाय, रात्रभर मेहनत करतोय आमचा माणूस। त्याला सत्याची बाजू माहिती आहे, त्याने रात्रभर काम केलंय, लक्षात ठेव। ए तू केलं की नाही मला सांग, तू रात्रभर काम केलं की नाही दादा? झूठ बोलो, बार बार झूठ बोलो। हा काय करत होता सांग? हा टाइमपास करत होता। अरे एवढा आळशी माणूस आहे भावांनो हा, त्याला पाण्याच्या आणि आता याचं चालले बाटल्या भरायचं। तर ऋतुजा तर गेली, आता जरा हे ऑफिसचं वगैरे क्लिनिंग करतो, हे कार्पेट धुवायला टाकतो, बाकी आज दिवसभर ऑफिसमध्ये स्पेंड करायचं आहे। दुपारचे 3 वाजलेत आणि आम्हाला स्ट्रीम करायची होती, पण ते जरा एका गोष्टीचा सगळा सेटअप हल्ला होता, मग हर्षदला बोलून घेतलं आणि सकाळपासून ऑफिसलाच बसलो मी। जरा लाईट वगैरे ऑन करतो जरा मी, हो ना आता हे सगळ्या लाईट वगैरे जरा चालू करतो। आता बघा लुक कसं येईल बघा, ये आता कसं आलं प्रॉपर लेवलला। नको 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 बाय द आता आम्ही बसले असं सहज विषय निघाला आमचा की चलो जरा त्याचा विषय करू आपण। 17 वगैरे बघायला जाऊ। नाही कॅमेरा नाही अरे, पण मी काय म्हणत होतो बघायला जाऊ ना, बघायला कुठे पैसे लागणार आहे आपल्याला? काय बाबा अवघड आहे। हर्षद बोलतोय की डायरेक्ट गेलो ना तिथं डायरेक्ट काहीतरी घेऊनच जायचं, नाही तर मग जायचं नाही। आता मी बोललो बघितल्याशिवाय घ्यायचं कसं? आपल्याला जर माहीतच नाही त्याच्या आतमध्ये काय काय पुर्जे भरलेत नाही। हर्षदला मग तेच म्हणत होतो की आपला जो हा फोन आहे ना आता साथ द्यायचं जरा सोडून द्यायला त्याने, म्हटलं मग आपण अपग्रेड होऊ, पण
जरा सगळीकडचं बजेट बघितलं पाहिजे म्हणून त्याला म्हटलं चल ना बघायला काय हरकत आहे. मग तू बघायचं नाही डायरेक्ट घेऊन यायचं. पैसा ना पाणी तोंड माकडा म्हणे. ऑनलाईन आता ऑनलाईन बघण्यात आणि असं हातामध्ये असं जो फील आहे ना तो वेगळा आहे भाई. डायरेक्ट आपण गेलो असतो ना. एनिवे थोड्या वेळाने ऋतुजा येणार आहे, तिला आणायला जायचंय. ती कॉलेजवरून आली आहे आणि मी बसलो इथं चिल मध्ये. बहार में गुले गुलजार में अचानक ये देखो शेर आ गया है. आली बाबा माझी बायको गुणाची. दमली रे उन्हामध्ये, लय कष्टाचं काम केलं हिने. नो स्क्रिप्टचं काम चालू होतं का प्रमोशनल व्हिडिओ आम्हाला शूट करायचं आहे. मी हर्षद AC लावतो. अरे एवढा खर्च केलाय कशासाठी? तुझ्यासाठी तर केलाय. हे राहा आपला AC का रिमोट. आता तू आजचा कॅमेरामॅन आहे, आलं का लक्षात? हा जेवलो नाही तू? ए गंगाराम बर मला पण जेवाय. मी पण नाही जेवलो. तू जेवलाय का? हा काढा मग डबे, जेवण करू आधी. आपण बस आहे ना सगळ्यांकडे डबे. हो ना ऋतुजाने सकाळी डबा दिला होता, मी खाल्लाच नाही. म्हणजे मी वेगळी गणगण चालू होती ती, मी जेवलोच नाही. तू का नाही जेवली? अरे अरे कार्पेटचा किस्सा सांग. हा कार्पेटचा किस्सा सांग. कार्पेटचा किस्सा सांग जरा. पाहुणे डायरेक्ट सूप होता. काय झालं माहिती का भावनो, त्या तो सूप जो होता ना तो, आता श्रेयस दादा असं बसलो, म्हणजे इथं श्रेयस दादा बसलो होता, इथं हर्षद बसलो होता. तर आम्ही सगळेजण तो सूप पित होतो. मटणाचा सूप आणला होता श्रेयसदाने आणि श्रेयसदा असं मिक्स करत होता. मी त्याच्याकडे बघितलं, मला वाटलं आता आपण पण मिक्स करू. आणि मी असं मिक्स करणार, ह्या हाताला असा ग्लास लागला तर कार्पेटवरती पडला. आता तो कार्पेट जो आहे ना सगळं आम्ही असं गोल करून ठेवलं इथं. त्याचा काहीच फायदा नाही. आता जेवलो आम्ही, कुणीच नव्हतं. म्हटलं जरा सगळेजण आलो एकत्र तर जेवण करू. ऋतुजा आत्ता आली कॉलेजवरून. कॅमेरा रेडी केला, जस्ट कॅमेरा हातात घेतला हर्षदने आणि तेवढं तिचा कॉल आला. मग हिला आणायला गेलो. जरा जेवण वगैरे करतो, नंतर तुम्हाला जरा रीलचे BTS बघायला भेटणार आहेत. खायच्या गावात ते वाजलं डायरेक्ट हर्षद सर आणि आम्ही. जरा विषय चालला की जरा काहीतरी ऑर्डर करायचा. ह्यांना मस्ती आली की चला आज की पार्टी मेरे तरफ से. तर आम्ही करते. ऑफर काय आजची? कोणती कुठली मिली घ्यायची बोल. नट बकेट घ्यायची कोणतं पण घे ना. त्यात ते 399 वाला घे. आम्ही घेतलंय हे वालं. हे याच्यामध्ये 3 जणांना आरामात येईल. सो 659ला हे काहीतरी आहे. याच्यामध्ये बराचसा माल मसाला आहे. हर्षद पाजी की दुआ. पण त्याच्यामध्ये एकटा नाही आहे बॉस, अजून भरपूर विषय आहेत. ये हो गया पेमेंट दिला रे. किती गेले टोटल? 692. जाऊ दे चला. आवाज रे कर्म करने जाते हो आणि कांड कर देते हो. अरे भाऊ ना त्यांनी ते बोलले की हे ह्याच्यामध्ये ना हे नाही करून देत. मी डायरेक्ट असंच उचललं ते. आता हे अर्ध सांडत चाललंय पण मी नडतोय. या ठिकाणी मोठी खरेदी झालेली आहे. चला आमरे मला उद्या फुल बनले. अरे ते फुलच येतो बाबा. एवढं तसंच येते. चल नडो वन साईड नडो. 1 तास झालं मशीन चालवते. त्या आईला मी जर असतो ना एवढ्या वेळात 2-3 हायवा नक्की भरले असते रे. याच्यापेक्षा तर भारी मी चालवते माहिती आहे तुला. 20 minutes later. बघे हर्षद बघ कसल्या JCB चालवते. मी जर याच्या जागी असतो ना आतापर्यंत 10 हायवा आरामात भरले असते माहिती आहे. असला फेल ऑपरेटर आहे ना. तुझा कुठं नाद करायचा बाबा. 1 hour later. बघितलं. अरे 2 तास झाले हायवा भरते. मी जर असतो ना हर्षद याच्या जागी आतापर्यंत कमीत कमी 15-20 तरी हायवा भरले असते. 2 hours later. तुझा कुठं नाद करायचा बाबा. अरे बाबा आमच्या काळात आम्ही हायवा आहे ना कमीत कमी 30-35 हायवा तर 10 मिनिटात असे भरायचं माहितीये का. भाषण कुछ ज्यादा नहीं हो गया, मतलब कुछ भी. 17 वर्ष उगाच नाही झाले लय. अरे तू आज माझ्या JCB मध्ये येऊन बस एकदा. तुला अशी नाही विमानाची फिलिंग दाखवली ना तिथून पुढे. 6 hours later. आणि हर्षद ह्या ऍप मध्ये ना तू 25,000 पर्यंत कमाई करू शकतो कॅप्चर टायपिंगचं काम करू. आणि ह्या ऍप्लिकेशन मध्ये ना हे ऍप्लिकेशन आहे ना तुम्ही हे ऍप्लिकेशन आहे ना तू आणि सगळ्यात भारी म्हणजे ह्या ऍप्लिकेशन मध्ये आहे ना शिक्षणाशी संबंधित ऑनलाईन अभ्यासक्रम आणि नोकरीचे मला माहिती आहे माझ्यापेक्षा कंटाळा जास्त. आणि
मला माहिती आहे माझ्यापेक्षा कंटाळा तुला जास्त आहे. एक काम कर, तुला आणि मला माहिती आहे माझ्यापेक्षा कंटाळा तुला जास्त आहे. जर तुला डाउनलोड करायचा कंटाळा आला असेल ना तर माझ्या लिंक Tomorrow for sure. येडा घरी अरे न ब्लॉग येतो एवढं काय नाही, चिल घे. तर आमचे सगळे फुटेज झालेले, म्हणजे माझे जे शूट करायचं होतं ना ते सगळं झाले. आणि आता ते पेप्सी वगैरे पिऊन माझी तोतली वाढायला लागली. आता हर्षदचं मी शूट करतोय आणि आमचा एक कॅमेरामॅन तिकडे कोपऱ्यात मध्ये बसले. कॅमेरामॅन दुसरा कॅमेरामॅन दाखवा ना. कॅमेरामॅन तिकडे कॉलेज. हा घे ते बघ, मी पहिले बोलतो. ओके हर्षद काय हे पोकल्यान आलंय रे. याच्या जागी जर मी असतो ना 15 मिनिटात गाड्या भरल्या असते माहिती का आतापर्यंत. तुझा कुठं नाद करायचा का बाबा. अरे खरं आम्ही काम करायचो ना ते आमच्या काळात रे. माझा पण मी मागेच काय बोललो होतो, वाटतं तेवढं सोपं नाही. माझे पैसे जास्त चालेल नाही. हा तेवढं झालं. थांब ना, एकदा फुटेज चेक कर तिकडे पहिली. नको लपडे. तुझी मजा आहे नाही का, मस्तपैकी एडिट करून पैसे कमवतो बसले जागी. अरे वाटतं तेवढं शूट नाही केलं. अरे वाटतं तेवढं सोपं नाहीये रे. माझे पण पैसे अडचण चालू माहिती का तुला. अरे मग तसं पण बसलेला असतं ना. मग एक काम कर ना, अर्निंगचे 24 ॲप डाउनलोड कर ना. एक रीलचं शूट झालेलं आहे. आता अजून एक कॉन्सेप्ट डोक्यात आली छोटीशी, म्हटलं मग ती पण हर्षदच्या अकाउंट साठी शूट करायची. आता बॅग कुठे आहे आपली. तळतळा एकदम तळतळी मध्ये बोलणार आहे मी. लय तळतळ आली नाही मला. जाओ फिर बाहर. किती आणि फक्त 3 लोक वाढायची. बस भाऊ बस. त्याला टायटल देऊ आपण, नवीन गिराईक. नवीन गिराईक. अरे हर्षद काय जिंदगी आहे रे. रोज उठायचं कुत्र्यासारखे काम करायचं. हर्षद कधी स्वप्न साकार होणार आहे. कधी मी BMW घेणार, कधी काय. अरे तुला BMW किंवा मर्सिडीजच घ्यायचे ना, मी काम दे सोडून. आणि तुला आहे ना, मी तुला एकदम सोपं काम सांगतो. फक्त 3 लोक जोडायचे. किती किती लोक? फक्त 3 लोक जोडायचे तुला. 3 लोक. डन. चालू केला. वॉइस चालू केलाय. चालू केलंय. रेडी. डन. हा तर गेला. तुम्हाला आयुष्यात सक्सेसफुल व्हायचं असेल ना भाऊ, एकच पर्याय, नेटवर्क मार्केटिंग. बस. वन साईड शॉपिंग चल रही. सगळेजण आलेत एकत्र. हा जो बाजूला दिसतो ना, हा वाला ऋतुजाचा भाऊ आहे. साड्यांची दिवाळ्यांची शॉपिंग चालली. सो वन साईड सगळा जे पण असणार आहे सगळं याच्यामध्ये लॉसमध्ये जाणार आहे आज. मॅडम ये वाला लो ना, ये 10 रुपये में 3 साडी. एवढं गरम होतं आहे. आम्ही डायरेक्ट इथं फॅन खाली येऊन बसलो. हे आमचे मेवणे, बाकीची सगळी मंडळी. आणि हे 2 तास झाले एकच साडी बघतं. ते कधी व्हायची शॉपिंग काय माहिती. मित्रांनो आत्ता लाईव्ह स्ट्रीमचा विषय चालला आहे. लाईव्ह स्ट्रीमवरती कसं काय गोष्टी असतात सो मला तुम्हाला दाखवायच्या होत्या. आणि आप जो अभी देखना चाहोगे वो सब मैं आपको दिखाऊंगा, लेकिन सार्थक जी के एंगल से. सार्थक जी प्लीज. सो लाइव स्ट्रीम वरती अभिभाव जिंदगी में पहला क्रिएटर आपने देखा होगा कि जो लाइव भी है और ब्लॉग भी शूट कर रहे हैं. एक साथ मी 2 गोष्टी करतोय. आय डोंट नो पॉसिबल होतील का नाही, पण चालू आहे. वन साईड नडतोय. आणि आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं की आपण शॉपिंगचा वगैरे विषय केला. 1 मिनिट अभिभाव जरा मी म्यूट करतो, नाही तर सगळ्या गोष्टी रिव्हील होतील. आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं की आज शॉपिंगला वगैरे गेलो होतो ऋतुजासोबत. आणि बऱ्याचशा वेळ टाईम तर आमचा शॉपिंगमध्येच गेला. बराचसा वेळ रील शूटमध्ये गेला. त्याचे BTS पण तुम्हाला बघायला भेटणार ह्या ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला प्रेम द्या कमेंट सेक्शनमध्ये. सो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू. आणि पुढचा ब्लॉग कशावरती तुम्हाला बघायला आवडेल हे पण मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मी तुम्हाला लाईव्ह स्ट्रीम झाली की एक अपडेट देतो आपल्या इंस्टाग्रामच्या स्टोरीजमध्ये. सो पुढच्या ब्लॉगमध्ये भेटू आपण. तोपर्यंत काळजी घ्या. लव यू बबडीज. बाय बाय.